मित्रांनो, जर आपल्याला एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण वेगळे करायचे असेल, उदाहरणार्थ तेल आणि पाणी किंवा रॉकेल आणि पाणी किंवा इतर द्रव पदार्थ जे एकमेकात विरघळत नाहीत, तर त्यासाठी एक पद्धत वापरतात, ती म्हणजे विलगीकरण पद्धत, सेपरेशन मेथड. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या विलगीकरण पद्धतीमध्ये जी मांडणी असते त्या मांडणीतील वेगवेगळ्या घटकांची माहिती घेऊयात. तर ही आहे तोटी, एक प्रकारची झडप. ती काय करते तर या विलगकारी नरसाळ्यातील जे मिश्रण आहे याला खाली येऊ देत नाही आणि तिचं मुख्य काम आहे ते खाली येणाऱ्या द्रवाचा प्रवाह नियंत्रित ठेवणे. या इथे दिसणाऱ्या या निळ्या दांड्याला फिरवून आपण हा प्रवाह नियंत्रित करू शकतो. तर हे वरती आहे एक बूच. याचं मुख्य काम म्हणजे या नरसाळ्यातील मिश्रण बाहेर सांडू न देणे. आणि हे आहे विलगकारी नरसाळे. तर येथे आपण दोन द्रव पदार्थ पाहू शकतो. मिश्रणातील जो द्रव तुलनेने जड असतो तो खाली राहतो, तर हलका द्रव त्याच्यावरती तरंगतो. याच गुणधर्माचा उपयोग करून मिश्रणातील दोन द्रव वेगळे करता येतात. मग आपण नरसाळ्याची तोटी उघडून तळाचे हिरव्या रंगाचे द्रव चंचू पात्रात जमा करू शकतो. एकदा का हे हिरव्या रंगाचे द्रव गोळा झाले की आपण दुसऱ्या चंचू पात्रात बाकी राहिलेले पिवळ्या रंगाचे द्रव गोळा करू शकतो. आणि अशा प्रकारे आपण एकमेकात न विरघळणारे कोणतेही द्रव, ते तेल किंवा पाणी असो किंवा रॉकेल आणि पाणी असो, या विलगीकरण पद्धतीने वेगळे करू शकतो. इथेच थांबूयात. धन्यवाद.